काल मी मयूरच्या घरी गेलो होतो तेव्हा तिथे मी लावलेला हा कढीपत्ता बघितला आणि शॉकच झालो. मे महिन्यात हा फक्त बोटभर होता. मग मी त्याला 2 क्रोसिनच्या गोळ्या टाकल्या आणि कहाणीमध्ये ट्विस्ट आला. 4 महिन्यात झाड बघा केवढं मोठं झालंय. मग विचार केला की असंच काहीतरी तुफान केलं पाहिजे आणि कहाणीमध्ये ट्विस्ट आणला पाहिजे. मग मी घेतला भिजवलेला साबुदाणा, चिरलेला बटाटा, कापलेल्या मिरच्या, चिरलेली कोथिंबीर आणि शेंगदाण्याचा कूट. तेल तापल्यावर नाटकं न करता डायरेक्ट जिरे फेकले. जिरे तडतडता तो चिरलेला बटाट्याला पण कढईत ढकललं आणि चांगले परतून घेतले 2-3 मिनिट. बटाटा परतल्यावर भाऊला जरा बाजूला करून दिलं आणि मिरचीला मध्ये टाकलं. मिरचीला पण जरा 1-2 मिनटं परतवलं आणि तिचं नाटक आवरतं घेऊन आणि तिला पण बटाट्यासारखं डावलून कोथिंबीरीला तेलाच्या मैदानात उतरवलं. आता मी कहाणीमध्ये ट्विस्ट आणला. डायरेक्ट चिरलेला कांदा कढईत टाकला आणि सगळे एकमेकांकडे बघू लागले. मग वातावरण शांत करण्यासाठी मी मीठ टाकलं आणि सगळ्यांना एकमेकांमध्ये मिसळून राहण्याचा सल्ला दिला. त्यानंतर आपला मेन खेळाडू असलेला साबुदाणा शेंगदाण्याच्या कुटाबरोबर कढईत उतरवला. मग शांतपणे आवाज न करता मी 5-10 मिनटं सगळं परतवलं आणि नंतर बघितले तर खिचडी तयार. ढँटाडँग, आपली कांदा टाकून केलेली साबुदाण्याची खिचडी आता तयार होती. प्लेट मयूरच्या समोर ठेवली आणि मयूर हक्काबक्का झाला.